पुणे आणि महाराष्ट्रात आम्ही इंडस्ट्रीज दादागिरी खपवून घेणार नाही. कोणत्याही पक्षाच्या लोकांनी दादागिरी केल्यास किंवा कोणी अडचणी आणत असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तरीही कोणी न ऐकल्यास त्यांच्यावर मोकोका दाखल करण्याची सूचना दिल्या आहेत. उद्योगपतींना उद्योगवाढीस प्रोत्साहन दिले पाहिजे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना माणगाव रायगड येथे सांगितले. महाराष्ट्रात कुठेही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही. पुण्यातल्या दोन्ही सीपी, पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे एसपी त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा. 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा, इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात. दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो. आम्ही सकाळी 6ला कार्यक्रमाला वेगवेगळ्या व्हिजिट तिथं करत असतो. हे पण आपण सगळेजण पाहता. तुमच्यातले तिथले पत्रकार पण आमच्या बरोबर असतात. त्याच्यामुळं या कुठंच पुण्यामध्ये नाही, महाराष्ट्रात कुठेही इंडस्ट्री असतील त्या ठिकाणी येणाऱ्या उद्योगपतींना त्यांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना ज्या काही मदत झाली पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजे, ते देण्याचं काम आणि कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचं काम हे महायुतीच्या सरकारचंच म्हणजे राज्य सरकारचं आहे, ते आम्ही पार पाडतो. राज्यभरात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा होत असताना खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी महसूल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी संवाद साधत पूर्ण सप्ताहाची माहिती दिली आहे. यावेळी दुसऱ्या दिवशी अतिक्रमीय जागेचे पट्टे वाटप, तिसऱ्या दिवशी पाणंद रस्त्याची मोजणी करून झाडे लावणे, चौथ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अभियान प्रत्येक मंडळात राबवणे, 5व्या दिवशी डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे, 6व्या दिवशी शर्तभंग झालेल्या जमिनी संदर्भात शासन धोरणानुसार निर्णय घेणे आणि शेवटच्या दिवशी एम-सँड धोरणाची अंमलबजावणी करणे आणि सप्ताह सांगता करणे अशी माहिती दिली असून पुढील कार्यक्रम आम्ही खालापूर तालुक्यात अतिशय शिस्तबद्ध आणि नियमानुसार यशस्वी करणार असे वक्तव्य केले. आज महसूल खात्यातर्फे 1 ऑगस्ट या दिवशी महसूल दिन साजरा केला जातो. महसूल दिन हा अगदी प्रातिनिधिक स्वरूपात, जसं की 31 जुलैला आमचं वर्ष संपतं, महसुली वर्ष संपतं आणि 1 ऑगस्टला नवीन वर्ष सुरू होतं. या महसूल दिनानिमित्त मागील वर्षभर ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय तळमळीनं उत्कृष्टपणे काम केलेलं आहे, लोकांकरिता, नागरिकांकरिता आणि खात्याकरिता, या विभागाकरिता, त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आज 1 ऑगस्ट रोजी सत्कार केला जातो. तसा सत्कार सोहळा मान्य आमदार महोदय कर्जत खालापूर यांच्यातर्फे कर्जत तहसीलदार कार्यालयामध्ये नुकताच सकाळी पार पडला. तो सत्कार सोहळा संपूर्ण आम्ही आज इकडे आज खालापूरला तहसील कार्यालयामध्ये आपण सगळे एकत्र जमलेले आहोत. महसूल दिनानिमित्त आज सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करणे आणि जो म्हणतो आपला एक रिलेशन, एक कॉर्डियल रिलेशन म्हणूया आपण त्याला, की ते मेंटेन करण्याच्या संदर्भाने आज सगळ्या पत्रकार बांधवांना बोलावणे हे अपेक्षित होतं. आणि विभागातर्फे, महसूल विभागातर्फे हा जो 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जो महसूल सप्ताह 2025 आपण साजरा करणार आहोत, त्याची माहिती द्यावी, हेही त्याचा एक उद्देश होता. त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी. मालवण तालुक्यातील डांगमोडे गावात बिबट्याची दहशत सुरू असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचार होत आहे. ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली असून या बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी डांगमोडे ग्रामस्थांनी वन विभागाला केली आहे. माझ्या वडिलांवर अन्याय तसेच काँग्रेस पक्षातून जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर माझ्या वडिलांवर अन्याय झाला तरी ते शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहिले. आम्हीही काँग्रेसमध्येच राहिलो. मात्र रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून कोणतेच काम होत नसल्यामुळे पक्षात राहून काय उपयोग, असे ॲडव्होकेट प्रवीण मधुकर ठाकूर यांनी म्हटलं आहे. माझे वडील 38 वर्षानंतर काँग्रेसचे आमदार झाले. आपण जर पाहिलं तर तसं माझ्या वडिलांवरती अन्याय झाला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसवाले राहिले. आम्हीही आज सगळ्यात काँग्रेसवालेच होतो. परंतु प्रश्न असा झालाय, पक्ष हे जनतेचं काम करण्याचं माध्यम आहे.
जर कधी जनतेची कामच होत नसतील, प्रश्न सोडत नसतील, तर काय उपयोग आहे? प्रामुख्याने जर बोलायचं झालं तर काँग्रेसवाल्या मंडळींचं कोकणाकडे दुर्लक्ष आहे. 16 सीट्स कोकणामध्ये असताना एकही सीट काँग्रेसवाल्यांना असं वाटलं नाही की काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला देवी. काँग्रेस पक्ष संपवलाय. जनता, कार्यकर्ते यांचे हाल आहेत. अनेक अडीअडचणी प्रश्न आहेत, ते सोडवण्याकरता पक्ष बदलणं ही काळाची गरज होती आणि म्हणूनच मी पक्ष सोडत आहे. उद्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अलिबाग येथे येत आहेत. 4:30 वाजता हॉरिझन हॉल येथे अजितदादा पवार हे स्वतः आहेत. अध्यक्ष श्री सुनील तटकरे खासदार रत्नागिरी रायगड ते आहेत. आदित्यही तटकरे आहेत आणि अनेक जण आहेत की ज्यांच्यासोबत मी हा पक्षप्रवेश करणार आहे. आज माणगाव येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट राजू साबळे यांच्यासह माणगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नामदार अजितदादा पवार यांनी सांगितले की ॲडव्होकेट राजू साबळे यांच्या अनुभवाचा पक्ष बांधणीसाठी मोठा उपयोग होईल. मुंबईत कुंभारवाडा धारावी येथे दहीकाला उत्सवासाठी मातीची मडकी बनवण्याचं काम जोरात सुरू आहे. मुंबई शहरात दहीकाला उत्सवासाठी लागणारी मातीची मडकी याच ठिकाणी तयार होतात. आमचे मुंबई प्रतिनिधी दीपक साळवी यांनी घेतलेला हा आढावा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.